नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे प्रलय नोट्स या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत। आजपासून आपण इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा धडा सुरू करणार आहोत। प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा एका दिवसात घडलेला इतिहास नाही। हा संघर्ष अनेक वर्षांचा आहे, अनेक चळवळींचा आहे, अनेक क्रांतिकारकांचा आहे आणि असंख्य भारतीयांच्या त्यागाचा आहे। या संपूर्ण प्रवासामध्ये भारताने परकीय सत्तेविरुद्ध कशा पद्धतीने संघर्ष केला हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत। चला पाहूया या पाठामध्ये आपण काय काय शिकणार आहोत। मुद्दा क्रमांक 1818 मराठी सत्तेचा अस्त। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत 1818 मध्ये मराठी सत्तेचा झालेला अस्त आणि त्यानंतर भारतातील ब्रिटिश सत्तेचे वाढते वर्चस्व। मुद्दा क्रमांक 2 1818 ते 1857 आदिवासी उठाव। ब्रिटिशांच्या आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांमुळे आदिवासी समाजावर मोठा परिणाम झाला, त्यामुळे विविध भागांत आदिवासी उठाव झाले। या उठावांची कारणे, स्वरूप आणि त्यामागील संघर्ष आपण समजून घेणार आहोत। मुद्दा क्रमांक 3 1857 स्वातंत्र्यलढा किंवा उठाव। यानंतर येतो भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा 1857 चा उठाव। या उठावाची कारणे काय होती, तो कुठे कुठे झाला, या संघर्षात कोणकोणत्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि 1857 च्या उठावाचे परिणाम काय झाले, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत। मुद्दा क्रमांक 4 1858 राणीचा जाहीरनामा। 1857 नंतर ब्रिटिशांच्या भारतावरील शासन पद्धतीत मोठा बदल झाला। 1858 दशसहस्रांशच्या राणीच्या जाहीरनाम्याचे महत्त्व आणि त्यातील तरतुदी आपण समजून घेणार आहोत। मुद्दा क्रमांक 5 1858 ते 1885 शांततेचा काळ। यानंतरचा काळ तुलनेने शांततेचा मानला जातो। या काळातील राजकीय परिस्थिती आणि भारतीय समाजामध्ये निर्माण होत असलेली नवीन राजकीय जाणीव आपण पाहणार आहोत। मुद्दा क्रमांक 6 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना। यानंतर येते 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात राष्ट्रीय सभेची स्थापना। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तिची भूमिका आपण जाणून घेणार आहोत। मुद्दा क्रमांक 7 1885 ते 1906 मवाळ पर्व। राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या काळात मवाळ नेत्यांनी घटनात्मक आणि सनदशीर मार्गाने ब्रिटिश सरकारकडे मागण्या मांडल्या। या मवाळ पर्वातील नेते, विचार आणि कार्यपद्धती आपण पाहणार आहोत। मुद्दा क्रमांक 8 1906 ते 1920 जहाल पर्व। यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अधिक आक्रमक विचारांचा उदय झाला। जहाल पर्व, त्यातील प्रमुख नेते, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय चळवळीची वाढ, या सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत। मुद्दा क्रमांक 8 सशस्त्र क्रांतिकारी लढे। 1920 ते 1942 हा काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी चळवळींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता। या काळात अनेक तरुण क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र मार्गाने संघर्ष केला। भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले। या भागात आपण क्रांतिकारी संघटना, प्रमुख घटना, क्रांतिकारकांचे कार्य आणि त्यांच्या बलिदानाची माहिती जाणून घेणार आहोत। 1920 ते 1947 गांधी पर्व आणि शेवटी आपण पोहोचतो भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सर्वात व्यापक टप्प्यावर। 1920 ते 1947 गांधी पर्व। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलन आणि अखेर भारताला मिळालेले स्वातंत्र्य, या संपूर्ण प्रवासाचा आपण अभ्यास करणार आहोत। या पाठातून आपल्याला काय समजणार, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या एका प्रकरणातून आपण 1818 ते 1947 या प्रदीर्घ कालखंडातील भारतीयांच्या संघर्षाचा प्रवास समजून घेणार आहोत। हे प्रकरण 12वी इतिहासामधील सर्वात मोठे प्रकरण आहे। या प्रकरणावर बोर्ड परीक्षेत कमीत कमी 20 गुणाचे प्रश्न विचारले जातात।
थोडक्यात संक्षिप्त मराठी सत्तेचा अस्त आदिवासी उठाव 1857चा उठाव राणीचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेची स्थापना मवाळ पर्व जहाल पर्व गांधी पर्व आणि अखेर 1947चे स्वातंत्र्य हा संपूर्ण प्रवास म्हणजेच वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा धडा फक्त वाचायचा नाही, घटना, वर्षे, नेते, चळवळी आणि त्यांचे परिणाम यांची सांगड घालून समजून घ्यायचा आहे। कारण बोर्ड परीक्षेत इतिहासामध्ये घटना आणि त्यांचा कालक्रम खूप महत्त्वाचा असतो। म्हणूनच या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आपण सोप्या भाषेत, क्रमाने आणि परीक्षेच्या दृष्टीने समजून घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रलय नोट्ससोबत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हा रोमांचक आणि अभिमानास्पद प्रवास सुरू करूया। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।